महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये नमस्कार. असं वाटतंय की ही वह्या चेक करते. असावी एखादी जीवाभावाची मैत्रीण, असावी एखादी जीवाभावाची मैत्रीण, कोणीतरी हक्काची, दुःख तिला सारे सांगावे, मन मोकळे तिच्या समोर करावे, हक्क तिच्यावर नेहमी गाजवावा, जीवनाचा प्रत्येक भाग तिला सांगावा, दुःखाचे गाऱ्हाणे तिच्यासमोर मांडावे, दुःखाचे गाऱ्हाणे तिच्यासमोर मांडावे, डोळ्यातले पाणी सारे तिच्याकडे सांडावे. आयुष्यात येते मैत्रीमुळे गंमत, जगण्याची वाढते तिच्यामुळे रंगत. पाहिले तर भरलेले आभाळ असावे, वाचले तर कोरे पान दिसावे. पाहिले तर भरलेले आभाळ असावे आणि वाचले तर कोरे पान दिसावे. अशी मैत्रिणींविषयी सुंदरशी कवितेचा वाचन करून मी आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. आपला आजचा विषय थोडासा वेगळा, मैत्रिणींसोबत घालवलेला एक दिवस. सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आमच्या एका मैत्रिणीच्या घरी भेटायचं ठरवलं आणि तिनेच बोलवलं होतं आम्हाला. तिच्या आनंदामध्ये सहभागी करून घ्यायचं होतं. तिचा मुलगा स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हा परिषदेच्या नोकरीला एका चांगल्या पोस्टवर लागला. त्यामुळे तिला वाटलं की आपल्या मैत्रिणींना यामध्ये सामील करावं आणि म्हणून तिने आपल्या सगळ्या मैत्रिणींना आम्हाला तिच्या घरी बोलावलं. त्यानिमित्ताने थोड्या गप्पा गोष्टी, मजा धमाल आणि खाणं पिणं होईल असा तिचा विचार. तर त्याच आमच्या आजच्या दिवसभराची गप्पा तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. आमची ही मैत्रिणींच्या गप्पा गोष्टी, मैत्रिणींचं हसणं, मैत्रिणींमधला आनंद पाहून तुम्हाला देखील खुशी वाटेल, तुम्हाला देखील आनंद होईल, हा त्यामागचा हेतू. आणि जर तुमचे काही दुरावलेले मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना भेटण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देईल अशी आशा ठेवून या व्हिडिओची सुरुवात करते. आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी, ही जी दिसते आहे तुम्हाला, घास भरवते आम्हाला पेढ्याच्या, घरी आलेलो होतो. तिकडे हॉटेलवर कमी जेवलं पाहिजे, 3-4 तास आणि गप्पा मारताना 3-4 तास कसे गेले हे कोणालाच कळलं नाही. कारण म्हणतात ना, वय कितीही हो, शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणारं नातं एकच असतं आणि ते म्हणजे मैत्री. मैत्रीमध्ये आपण आपलं वयाचं भान विसरून जातो. आपण काय वयाचं आहे, आपल्यावर काय जबाबदाऱ्या आहे हे सगळं विसरून आपण अगदी मैत्रीच्या दुनियेत, म्हणजे आपल्या वयाच्या पलीकडे आपण जाऊन आनंद अनुभवत असतो. असाच हा एक छान छोटासा दिवस जो मैत्रिणींसोबत आम्ही घालवला तो व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हे जे आमचे 4 आनंदाचे क्षण आहे, हे क्षण तुम्हालाही थोडा बहुत आनंद देऊन जातील अशी अपेक्षा ठेवते. छान गप्पा टप्पा, हसी मजाक, काही सुखाचे क्षण एकमेकींना सांगून, दुःखाचे क्षण एकमेकींचे अनुभवून आम्ही निघालो आहेत. आमच्या ज्या ठिकाणी आमची जेवणाची व्यवस्था केलेली होती, म्हणजे आम्हाला जेवायला जायचं होतं, त्या ठिकाणाकडे आम्ही 6 जणी दाबून दोबून कोंबून कामून का होईना एका गाडीमध्ये बसलो आणि आम्ही ज्या हॉटेलला आम्हाला जेवायला जायचं होतं त्या हॉटेलकडे आम्ही निघालो. आणि हॉटेलचा रस्ता काय 5 ते 10 मिनटाचा होता, पण तेवढ्यातही आम्ही शांत बसलो नव्हतो. तेवढ्यातही आमच्या गप्पा आणि हसणं सुरूच होतं. तर हे ते हॉटेल आहे देऊळगाव राजा येथील गोकुल हॉटेल. या हॉटेलमध्ये खूप छान जेवण भेटलं आम्हाला आणि चव तर प्रत्येक पदार्थाची अतिशय अप्रतिम अशी होती.
असं वाटते की ही वह्या चेक करते. वारी काय सांगत इन्व्हेस्टमेंट साठी छान आहे, खूप हुशार आहे. अरे का खूप हुशार आहे इन्व्हेस्टमेंट साठी. ठीक आहे, गिफ्ट दिले गोल्डचे नवऱ्याला. 3 गिफ्ट गोल्ड नवऱ्याला दिले. वाव, टॅलेंट आहे तिच्याकडे, खूप हुशार आहे ती. हो रे का कसं जमवलं ग हे? काही नाही, तू तर जॉब करत नाही, काही नाही करत नाही. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आम्ही सगळ्या मैत्रिणी आलो आहे आउटिंगला आणि आमच्यातली एक मैत्रीण आहे ती थोडीशी जरा कंजूस आहेत. मग तिला आम्ही सगळ्यांनी पार्टीसाठी मनवलं. बिचारी तयार झाली. आता जेवण झाल्यानंतर कळेल आम्हाला की मनापासून पार्टी दिली की कशी. तर आता आपल्या पार्टीची यजमान आता जे आहेत ते यजमान दाखवतो तुम्हाला. तर हे आहे आमच्या पार्टीचे यजमान. नमस्कार करा सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये नमस्कार. कंजूस असं म्हटलं फक्त व्हिडिओ, पण ते बिचारी फार दयाळू आहे. आम्हाला इतके छान हॉटेलमध्ये आणलं. कंजूस नाही म्हणता येणार, जेवणापुरतं तरी. तुझ्याविषयीची प्रतिक्रिया आम्ही जेवण झाल्यानंतर देऊ. चालेल ना तुला? का आधी द्यायची? नाही, जेवण झालं. एक आधी द्यायची का? जेवण झाल्यावर ना. ओके ठीक. पाहू काय द्यायची ते पाहू. आता बाई आम्हाला काय वाटलं तर ठीक, नाही तर मग दुसऱ्या वेळेस सांगू. आता बाई आम्हाला काय काय जीव घालते पाहू. असं म्हणतात की रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशीम बंधनांना मैत्री असं म्हणतात. आपल्याला आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल, पण मैत्री अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत पण करता येणार नाही. कारण जीवाभावाची मैत्री किंवा जीवाभावाची मिळवलेले मित्र मैत्रिणी हे आयुष्यात कमवलेल्या कितीतरी संपत्तीपेक्षा श्रेष्ठ असतात. कारण आपल्या जीवनामध्ये एक टप्पा असा येतो की त्यावेळेस आपल्याला पैसा, आपली संपत्ती, धनदौलत या गोष्टी कधीही कामी येत नाही. पण अशी मनाने जुळलेली नाती हे आपलं दुःख दूर करण्यासाठी, आपल्या जीवनातला संघर्ष कमी करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला नवीन उमेद निर्माण करण्यासाठी, जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा देण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र 1000 नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. ताकद ही फक्त पैशात नसते, तर कधीकधी ती आपल्या पाठीशी किती मित्र उभे आहेत, किती मैत्रिणी उभ्या आहेत यामध्ये आपली ताकद दिसून येते. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये असे जीवाभावाचे अगदी थोडे का होईना मित्र नक्की जमवा. दैनंदिन जीवनाच्या रहाटगाडग्यातून 2 क्षण आपल्या मैत्रिणींसाठी काढणे किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी काढणे हा आपल्या जीवनामध्ये मिळालेला एक नवसंजीवनीचा भाग असतो. आणि हीच नवसंजीवनी आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणारे संघर्ष, संकट, दुःख पचवण्यास, त्याचप्रमाणे नवीन कार्याला लागण्यास आपल्याला ताकद बनवून आपली मदत करत असतात.
जास्त घे जरा ना, असं काहीतरी हे नको करू. अगं मी वेट लॉस करते ना Yes. काय बोल अजून घे थोडं. तर आज एक कागं पार्टी आवडली का तुम्हाला सगळ्यांना पण? नाही पचल्यावर सांगू. सगळ्या त्या गावाला राहणाऱ्या होत्या. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी तरी तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींची आठवण झाली का हे देखील सांगा. आता येथे व्हिडिओचा शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, भगवंताचं चिंतन करत राहा आणि आपल्या जीवनामध्ये मैत्रीची 2 नाती का होईना जरूर जोपासा. पुन्हा भेटूया.